भारतीय जनता पार्टीच्या साताऱ्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आज साताऱ्यामध्ये जल्लोष करून पेढे वाटून आनंद साजरा केला। हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याबद्दल आणि जम्मू काश्मीरमध्ये मागच्या वेळीपेक्षा जास्त उमेदवार निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील राजवाड्याजवळील गोलबागेसमोर आनंदोत्सव साजरा केला आणि नागरिकांना पेढे वाटून त्यांचे तोंड गोड केले। यावेळी बोलताना भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सांगितले की भाजप संविधान बदलणार असा नॅरेटिव्ह सेट करून लोकसभेला जिंकण्याचा काँग्रेसने इंडिया आघाडीने प्रयत्न केला, परंतु हरियाणा आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची ही चाल दलित बांधवांच्या लक्षात आली। त्यांनी दोन्ही विधानसभेत भारतीय जनता पार्टीला भरघोस मते दिली आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली। दोन्ही राज्यात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासात्मक मुद्द्याला मतदान झाले। त्याचप्रमाणे 370 कलम काढल्यानंतर मोठा हिंसाचार होईल, गदारोळ होईल, देश अस्थिर होईल अशा वल्गना करणारी काँग्रेस आणि इंडिया आघाडी स्पेशल तोंडावर आपटली। जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता निवडणुका झाल्या। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीला जरी सत्ता मिळाली असली तरीही मतांची टक्केवारी आणि विधानसभेच्या जागा वाढलेल्या आहेत। जनमताचा हा कौल पाहता महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार येईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है या घोषणा कार्यकर्त्यांनी दिला आणि सातारकर नागरिकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला। यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, सातारा शहर चिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, वैशाली टंगसाळे, नितीन कदम, चंदन घोडके, नगरसेवक सुनील काळेकर, अप्पा कोरे, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, बेटी बचाओ बेटी पढाओ आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, अनिकेत निकम, सातारा शहर उपाध्यक्ष अमोल टंगसाळे, नजमा बागवान, सातारा शहर चिटणीस विजय नाईक, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सातारा शहर अध्यक्ष रोहिणी क्षीरसागर, ओबीसी मोर्चा महिला सातारा शहर अध्यक्ष गौरी गुरव, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक प्रथमेश इनामदार, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक सुनील लाड, संतोष चिकणे, नरेंद्र सावंत आणि पदाधिकारी उपस्थित होते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरियाणामध्ये परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं घवघवीत यश मिळवलं आणि जे राज्य येणार नाही असं काही रिपोर्ट आणि काही नेते म्हणा किंवा एक वातावरण निर्मिती करण्यात आली होती की हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकत नाही। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आता सरकार बनवायला निघाली आहे की याच्यामध्ये हरियाणाच्या सर्व मतदारांचं ज्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टीला विजयी केलं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्याचा निकाल हा असाच असेल। आज हरियाणा ही झाकी आहे आणि महाराष्ट्र अजून बाकी आहे असं म्हणावं लागेल। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जे निवडून आलेले संख्या बघितली तर तिथं आमदार भारतीय जनता पार्टीचे वाढलेले आहेत ते आपल्याला बघायला मिळेल। फक्त स्थानिक काही पक्षांमुळं भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये येऊ शकली नाही आणि हाच प्रयत्न सगळीकडे विरोधकांचा आहे की काही झालं कसंही ॲडजस्टमेंट करू पण भाजपला आणि मोदीजींना साथ द्यायची नाही, भाजप सत्तेत आलं नाही पाहिजे का तर यांच्या सर्वांच्या ज्या काही दुकानं आहेत ही भारतीय जनता पार्टीमुळं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळं बंद पडलेली आहेत। त्यांचं जे भ्रष्टाचाराची जे कुरण होतं आत्ता आधी जे सरकारमधनं जे चालायचं पूर्वी
सगळं जे आहे हे सगळं बंद पडल्यामुळं भाजप नको, मोदीजी नको, देवेंद्र फडणवीस नको ही भूमिका, ही बहीण योजनेला विरोध आता या महाविकास आघाडीच्या लोकांनी सुरू केला आहे. हे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही योजना बंद झाल्या नाही, पण लाडकी बहीण योजना राबवली म्हटल्यावर बाकी सगळं बंद पडेल असं एक काहीतरी विचित्र याच्यात नाही काढण्याचं हे चाललं आहे. मग कुणीही असल्या याच्यावर विश्वास ठेवू नये. माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवावं की तुम्हाला आज एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी ही एक बहिणीला भावांकडनं दिलेली ओवाळणी आहे आणि ती हिसकावून घेण्याचं काम हे महाविकास आघाडी करते. त्यांना त्यांची जागा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी दाखवावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून हरियाणामध्ये अतिशय सुंदर असा विजय, सर्व परिस्थिती विरोधात असताना सुद्धा आणि सर्व रिपोर्ट वगैरे जे काही एक्झिट पोल आलेले असे हे सगळे पोल ठरवण्याचं, खोटं ठरवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी केलंय. त्यांचं अभिनंदन करतो. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम.